तर छान साडी घालून नेत्यांच्या शेजारी बसलं म्हणून नेते नाही होत। मानकरांना त्रास दिला, म्हणजे फादर बॉडीला त्रास दिला, युवतींना त्रास दिला, प्रदेशाध्यक्ष जी आमची आहे त्याच्यावरनं युवतींमध्ये त्यांनी वाद लावले, युवकांना समीर चांदेरे त्यांना त्रास दिला। महिला आयोगाचे अध्यक्ष का समाजाला दाखवत आहेत की दोन बायका भांडतायत? नाही वेळ माझ्याकडे भांडणं करायला। त्या कमी बोलतात, कृत्यकांची किती करतात ते बघा। तेव्हा रुसून बसल्या होत्या, मला बोलवलं नाही। आता ह्या गोष्टी बोलायच्या नाहीत, मला सोडून द्या। तो अजितदादांच्या राष्ट्रवादीतील दोन महिला नेत्यांचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळतं। खरं तर रुपालीताई चाकणकर यांना महिला आयोगाचं अध्यक्षपद पुन्हा बहाल करण्यात आल्यानंतर रुपालीताई ठोंबरे पाटील यांनी त्यांचं अभिनंदनही केलं होतं, पण त्यानंतर काहीतरी एकमेकांविरोधात शेरबाजी झाली आणि तिथनं मग ह्या वादाला सुरुवात झालेली आहे। रुपालीताई, काय सांगाल, म्हणजे नेमकं काय झालं तुमच्यात? पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विधानसभेच्या राज्यपाल नियुक्त आमदारांची जेव्हा निवड होती त्यावेळेला एक बातमी आल्यानंतर तो विषय तुमच्या सगळ्यांना माहिती आहे। मीही इच्छुक होते, दीपक भाऊ मानकर इच्छुक होते, वैशालीताई नागवडे, सुरेखाताई ठाकरे, बाबा पाटील, अजून बरेच जण आहेत की जी मी नाव 21 जण इच्छुक होते। आता त्याच्यानंतर राज्यपाल नियुक्तीची परवा निवड झाली, त्याच्यामध्ये महिला आयोगाच्या पूर्वीच्या ज्या चाकणकर मॅडम आहेत त्यांची फेर निवड परत महिला आयोगावर करण्यात आली। मी त्यावेळेला त्यांचं उलट अभिनंदन केलं, म्हणजे रुपाली चाकणकर यांचंही अभिनंदन केलं आणि आमचे जे पंकज भाऊ आणि नायकवडे भाऊ त्यांचंही अभिनंदन केलं। फक्त मी आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अजितदादा, प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्याकडे विनंती केली, एक पद एक व्यक्ती या तत्वानी पक्षातील इतर महिलांना न्याय मिळावा हे लक्षात घ्या। मी माझ्या पक्षश्रेष्ठींकडे विनंती केली। चाकणकरांचं तर मी अभिनंदन केलंय, परंतु चाकणकरांनी या आधी सुद्धा आयोगाचं पद भूषवलं, जे राज्यमंत्री दर्जाचं पद आहे, प्रदेशाध्यक्ष घेतलं महिलाचं, स्टार प्रचारक घेतलं, प्रवक्तेपद घेतलं, निरीक्षक पद घेतलं, समन्वय पद घेतलं। अरे एका व्यक्तीला किती पद देणार आहात? म्हणजे ही पद। मग आता मागचा काय झाला, हे नवीन पर्व सुरू झाले, तुमची फेर निवड करण्यात आली आहे, मग तुम्ही महिला आयोग सक्षमतेने सांभाळलं पाहिजे, ते सांभाळा। शुभेच्छा दिल्या मी मैत्रीण म्हणून। चाकणकरांना लोकांमधनं त्या निवडून आलेल्या नाहीयेत, त्यामुळं तो एक वागण्याचा त्यांचा तो फरक जाणवतो। आणि दुसरी गोष्ट, बहुतेक त्यांना संविधान आणि कायदा माहित नाही। अहो, मी तुमचं कौतुक केलं ताई, मॅडम मी तुमचं कौतुक केलं, पण मॅडमला प्रत्येक वेळेला मी राष्ट्रवादीमध्ये नवीन आलेत असं ज्या त्या म्हणल्यात, माझा राजकीय प्रवास हा 19 वर्षाचा झालेला आहे। मी पुणे शहरामध्ये नगरसेविका म्हणून काम केलेले आहेत। माझ्या 4 निवडणुका झाल्यात, त्याच्यात आमदारकीची निवडणूक आहे, नगरसेवकाची निवडणूक आहे। मी शहर सुधारण्याला चेअरमन राहिलेली आहे। आणि चाकणकरांकडं जे ते म्हणतात ना प्रोटोकॉल तत्व, तर छान साडी घालून नेत्यांच्या शेजारी बसलं म्हणून नेते नाही होत, म्हणून तत्व कळत नाही। उलट अजितदादांची जी काही कार्यकर्त्यांची फौज आहे ती एकत्र केली पाहिजे, तिचं संघटन केलं पाहिजे आणि ती ताकद दादांच्या पाठीशी उभी केली पाहिजे। ते न करता रुपाली चाकणकर मानकरांना त्रास दिला, म्हणजे फादर बॉडीला त्रास दिला, युवतींना त्रास दिला, प्रदेशाध्यक्ष जी आमची आहे त्याच्यावरनं युवतींमध्ये त्यांनी वाद लावले, युवकांना समीर चांदेरे त्यांना त्रास दिला। आम्हाला नको नाही याच्यामध्ये हे करतात। आमचा त्या चाकणकर ताईशी खरंच बांधाला बांध नाहीये ना, त्यांच्या मतदारसंघामध्ये आम्हाला उभं राहायचंय। आमच्या मतदारसंघामध्ये जो आमचं विधान क्षेत्र आहे ते आम्ही मजबूत पकड करून ही कामं करतोय। आणि महिला आयोगाचे अध्यक्ष का समाजाला दाखवत आहेत की दोन बायका भांडतायत? नाही वेळ माझ्याकडे भांडणं करायला, आणि मुद्दा मी तुम्हाला बोलायलाच आलेली नाहीये। मी अजितदादांकडे मागणी केली, मी तटकरे साहेबांकडे मागणी केली आहे पक्ष म्हणून। त्याच्यामुळे चाकणकर ताईंनी आता पुन्हा तुम्हाला पक्षाने संधी दिली आहे, तर महिला आयोगाचं कामकाज संविधानिक कायदेशीर पद्धतीने भक्कम पद्धतीने महिलांना सुरक्षा आणि सक्षमपणे काम करण्यात त्यांची एनर्जी घालवली पाहिजे। पण मला सांगा, त्या सहसा तुम्ही टीका करताय एकदम, पण त्या सहसा बोलत नाहीत, पण एकच वाक्य असं बोलून जातात की त्याच्यामुळे मग हे सगळं वाद पुन्हा पेटून जातं, असं तुम्हाला म्हणायचं? त्या बोलत नाहीत, त्या कमी बोलतात, कृत्यकांची किती करतात ते बघा। मी त्यांचं अभिनंदन केल्यानंतर
त्या जर मला 3 वर्ष पक्षात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये माझा त्यांनी बघितला नाही का प्रवेश त्याचे बाईट्स आणि कार्यक्रम, तेव्हा रुसून बसल्या होत्या, मला बोलवलं नाही. आता ह्या गोष्टी बोलायच्या नाहीत, मला सोडून देतो. ज्याचा त्याचा मी पुन्हा सांगते, त्या निवडून न आल्यामुळे त्यांना कामकाज काहीच कळत नाही, प्रशासनाचा तर संबंधच त्यांच्याशी येत नाही, त्याच्यामुळे मी त्यांना बोलायलाच जात नाही. मी माझ्या नेत्यांकडे मागणी करतेय, तुम्हाला अडचण काय आहे? आणि तुम्ही मला 3 वर्ष तुमच्या बुद्धीची कीव येते, ज्यांच्याकडे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या परिवारातली आहे, तुम्ही मला बाहेरचं म्हणणारे तुम्ही कोण आहात? आणि मला त्या गोष्टीचा राग आला. आम्ही 19 वर्ष राजकारण करतोय आणि तुम्ही काहीतरी एखादं वाक्य बोलायचं, राज्यमंत्री पदाच्या दर्जाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तीला असं बोलणं शोभतं का? आमची नाही, तुमच्या बुद्धीची कीव महाराष्ट्र करतो. मग परत म्हणतात ट्रोल झाल्यावर यांना कोण बोलतं, त्याच्यावरनं यांचं तुंतुणं सुरू होतं. म्हणजे काम काहीच करायचं नाही, संघटन करायचं नाही, मीही करणार नाही आणि कुणाला करूनही देणार नाही. आणि पक्षाची तत्व जी स्वतःकडे काहीच नाही अंगीकृत लोकाला शिकवायची, तर हे कुठेतरी चुकीचं आहे. रुपाली पाटील अन्यायाला वाचा फोडणारी पहिल्यापासून आहे. या अन्यायाला वाचा मी फोडणारी पहिली आहे. माझ्यानंतर आता मानकर बोललेत, इतर महिला बोलतात, त्यात माझा दोष काय? त्यांच्यात हिंमत नव्हती बोलायची. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. जे खरंय ते खरंय. तुम्ही राजकारणात आलाय तुमचं करिअर घडवायला, आम्ही गोट्या खेळायला आलेलो नाहीत. आम्हीही लोकांमधनं निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहोत. तर ज्याप्रमाणे आमचा सन्मान तुम्ही करत नसाल पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा, तुमचा सन्मान आम्ही का करू? तरी आम्ही केला, आमच्या अजितदादांकडे बघून केला की आमच्या दादांचा पक्ष मोठा झाला पाहिजे, आमच्या दादांचं संघटन वाढलं पाहिजे, दादांच्या मागं लोकांचा कारवा उभा राहिला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जर ह्या छेद करत असतील तर ते स्पष्टपणे नेत्यांना सांगणं हे आमचं कर्तव्य आहे. एक कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून माझं कर्तव्य ते मी केलं. आणि माझा चाकणकरांशी वाद नाही, मला खडकवासला लढवायची नाही, मला महिला आयोग द्या हे पण मी मागणी केली नाही. मी सभागृहातली लोकांमधनं निवडून आलेली काम करणारी महिला आहे आणि सभागृह गाजवणारी आहे. वाद काय तुमचं का म्हणजे सातत्याने? खरं तर तुम्ही 2 पक्षातल्या चांगल्या कर्तृत्ववान महिला आहेत, त्या स्टेट लेवलला महिला आघाडीचं अध्यक्षपद, पुन्हा महिला आघाडीच्या अध्यक्ष आहेत, प्रदेशाध्यक्ष. तुम्ही शहरात तुमचं काम आहे, तुमचं दोघांचं राजकारण पूर्ण वेगळं आहे, तरी मग का भांडण? पक्षातली भांडणं अशी चव्हाट्यावर येणं बरं दिसत नाही ना. अत्यंत बरोबर आहे, आमची पक्षातली कुठलीच वाद नाही. मी पुन्हा सांगते, मी माननीय अजितदादांकडे मागणी केलेली आहे, एक व्यक्ती एक पद द्या. त्याच्यामध्ये रुपाली चाकणकरवर टीका करण्याचा याच्यात कुठला संबंध आला? पण रुपाली चाकणकर या हाऊसवाईफ मधनं आलेल्या आहेत, त्यामुळे घरामध्ये जसा बायकांचा कल चालतो तसं त्यांना वाटतं की राजकारणात तसाच पुढे चालवावा. मी राजकारणात काम करते, मी राजकारणात एनसीपी मध्ये आल्यानंतर ह्या राजकारणातल्या ज्या काही माझ्या सहकारी मैत्रिणी आहेत त्या माझ्या मैत्रिणी झाल्या ना. वैशालीताई नागवडे आहेत, सुरेखाताई ठाकरे आहेत, आभा पंडित आहे, युवतीच्या मुली आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने कारवाई होऊ शकते, कारण तुम्ही प्रदेशाध्यक्षांवर टीका करताय, महिला प्रदेशाध्यक्ष. कारवाई करावी त्यांनी, पण ते एक व्यक्ती एक पद देणारे की नाही सांगावं. आम्हाला हे तुतू मेमे करण्यात मला वेळ नाहीये, माझी एनर्जी वाया घालवायची नाहीये. जर ते एकाच व्यक्तीला प्राधान्य देणार असेल तर आम्हाला माझ्यासारख्या कार्यकर्तीला स्पष्ट सांगावं, मग मी माझा विचार करेल. आणि माझ्यावर कारवाई करण्याच्या आधी मी स्वतः जर ह्याच गोष्टी सातत्याने चालणार असतील तर ही रुपाली पाटील ठोंबरे राजीनामा देऊन बाहेर जिथं आम्हाला काम करायचं तिथे छाती ठोकपणे आणि चांगल्या पद्धतीने करेल. एखादी बाई चुकतीये आणि तिला न बोलता आम्ही वरिष्ठ पक्षांकडे आमची मागणी करतोय म्हणून जर कारवाई करणार असेल तर मी अशा कारवाईंना घाबरत नाही. उलट जी काही काल दीपक मानकरांनी तक्रार केली, दीपक मानकरांवर कारवाई करणार का तुम्ही? म्हणजे जे चुकीचं आहे ते तुम्ही सुधारणार? त्यांनाही विचारलं, त्यांनी पण बोलणं टाळलं तुमच्यावरती, मग तरी तुम्ही कुणावरती? तुमच्या ह्याच विषयावर बोललं नाही, आमच्या विषयात त्यांचा बोलायचा संबंधच येत नाही ना. त्यांनी जे त्यांची व्यथा मांडली आहे त्याची पक्ष दखल घेईल आणि नक्कीच त्यांचा राजीनामा होऊन देणार नाही. आमचं हे बाई बाई काही भांडण नाहीये. हे ज्या पदावर ज्यांना बसवलंय त्यांना वागण्याचा कुठलाच संदर्भ नसल्यामुळे हे प्रॉब्लेम होतात. आणि आता मी अभिनंदन केल्यानंतर त्या जर मला म्हणत असतील की या नवीन आहेत तर मला त्यांना त्यांचं सांगावं लागेल, मी नवीन आहे का? आप नाही हे भाई, आम्ही निवडून आलोय, तुम्ही 12ला आलात नगरसेवकाचे हे करायला, ते पण सासूच्या नंतर 2006 पासून राजकारणात आहे. पण आता पदानी मोठे आहेत ना तुमच्या पक्षापेक्षा.
पदानी मोठं कोणी लोक होत नसतात, कर्तृत्वानी मोठे होतात, वागण्यानी मोठे असतात. अशी पदं येतात आणि जातात. माणूस म्हणून मोठं व्हायला त्यांनी शिकलं पाहिजे. पण आता तुमचे खरं तर मी त्या सहसा बोलणं टाळतात जवळजवळ आम्ही त्यांना विचारतो, पण तुम्ही सातत्याने त्यांच्यावर टीका करत राहता. मग तुमच्यावर असाही आरोप होऊ शकतो की तुम्ही त्यांच्यावर टीका करून प्रकाश झोतात येता वगैरे कधी वगैरे. टीका केली? रुपाली चाकणकर कोण होत्या? 2012ला नगरसेवक नव्हत्या. नंतर राष्ट्रवादीमध्ये त्यांचं शहराध्यक्षपद काढून घेतलं, मग त्या प्रदेशाध्यक्ष झाल्या, मग महिला आयोग दिला. कधी टीका केली? ही रुपाली पाटील ठोंबरे मनसेमध्ये असताना चाकणकर त्यांना मैत्रीण म्हणून छान होती, त्यावेळी सगळ्या गोष्टी ओके होत्या. पण जेव्हा राष्ट्रवादी पक्षामध्ये आल्या आणि स्वतःच्या कॉम्पिटिशनला त्रास व्हायला लागल्यावर असा त्यांनी जर समज करून घेतला असेल तर मी करू शकत नाही आणि मी चुकीच्या कृत्याला पुष्टी करू शकत नाही. मी जे आहे तुमच्या मीडियासमोर मी पुन्हा सांगते, मी त्यांच्यावर काय टीका केली? ज्यामध्ये त्यांनी बातम्या लावल्या त्या पक्षाने मला सांगितलं की त्या पक्षाने दिलेल्या नाहीयेत. मग त्या बातम्या कोणी लावल्या? त्या बातम्या त्यांनी आणि मीडियावाल्यांनी लावल्या. कुठेही सूत्र कहा आहे वो सूत्र समोरच आली नाहीत आणि पक्षाने सांगितलं ती सूत्राची नव्हती. एवढं म्हणजे अन्यायाला वाचा करून ते प्रकरण स्पष्टपणे समोर आणणं याला टीका नाही म्हणत, त्याला पारदर्शक राजकारणाची कृती म्हणतात. तीच मी केली आणि माझा तिच्याशी वाद नाही. कसबा मतदारसंघामध्ये माझं सगळं आहे, मला खडकवासला लढवायची नाही, माझा तिच्याशी बांधायला बांध नाही. पण त्या जाणून बुजून जर ह्या गोष्टी स्वतःच्या अंगावर ओढून आम्हाला तत्व शिकवत असतील तर ती सुरुवात त्यांनी पहिली स्वतःपासून करावी, एवढंच माझं म्हणणं. शेवट काय आता? कारण मलाही आवडत नाही, मी खरं तर अशा गोष्टी कव्हर करायला बरं दिसत नाही, थांबलं पाहिजे. पण आमचं भांडणच नाही ना. त्या सखीला सांगितले मी, तुझं माझं भांडण नाहीये. राज्यमंत्री समोर बसून विषय राज्यमंत्री अजितदादांसमोर, सुनील तटकरे समोर, प्रदेश आता मी माझ्या मागण्या अजितदादांकडे आणि तटकरे साहेबांकडे ठेवलेल्या आहेत. आता त्याच्यामुळे राज्यमंत्री पदाच्या दर्जाच्या व्यक्तींनी काय वागावं काय नाही तो त्याचा प्रश्न आहे, मीही त्यांना सांगू शकत नाही. आता टीकेवरून ते तक्रारी करू शकतील तुमच्यावरती. करू द्या, मी केलेल्या तक्रारी केलेल्या. काही नाही, आपला चुकीचा स्वभाव सुधारणे आणि संघटन मजबूत करून अजितदादाच्या पाठीशी उभं राहणे. त्यांनी सोडावा त्यांचा स्वभाव आणि उभं राहावं. नाही आम्ही कारवा उभा केला तर बघा बाकीच्याही महिला आहेत ना, सगळी पदं मलाच आणि दुसरीला काहीच नाही. ते काही वेळेत का राजकारणात काम करायला? नेता कसा असतो की बाबा माझी मी रेश मोठी करेल, माझ्या सोबतीचे त्यांना त्यांचं जे काही मिळायचं ते मिळू दे ना. या आडकाठी का आणतात बरं? ह्यांना मी बोललीच नाहीये, मी पक्ष नेत्याकडे मागणी केलेली आहे, मग ह्या का अंगावर घेतायत? ह्यांनी नाही मला तत्व आणि निष्ठा शिकवायची. रुपाली पाटील ऍडव्होकेट आहे आणि राजकारणात 2006 पासून आहे आणि लोकांमधनं निवडून आल्या. ज्यावेळी तुम्ही पडल्या होत्या त्यावेळी आम्ही भरघोस मतांनी निवडून पालिकेत गेलतो. याचं भान ठेवून आणि तो सन्मान ठेवून बोलावं. आम्ही नाही बोलणार आणि आमचं भांडण नाही. पुन्हा सांगते, माझ्या त्या सखी आहेत. शुभेच्छा, तुम्हाला आयोग दिलंय म्हणून आयोगाची भरभराटी करावी, महिलांना सक्षम करावं, त्यांच्या पाठीशी उभं राहावं आणि सगळ्यांना आवडेल असं काम करावं, असं चाकणकरांना रुपाली पाटील ठोंबरेच्या प्रवक्ता म्हणून शुभेच्छा आहेत. आशा करूया की हा वाद जो आहे लवकरात लवकर मिटावा आणि पक्षाची आबरू अशी विषयावर टांगली जाते ते तात्काळ थांबावं. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत पुणे.